नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ढेकूनंतर खोपोली होनाड येथील गोडाऊनमध्ये 218 कोटी रुपये किमतीचा 1754.5 किलो अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. खोपोली परिसरातील ढेकू येथील अंचल केमिकल या नावाने अनधिकृत केमिकल बनवणाऱ्या कंपनीमध्ये प्रतिबंधित अंमली पदार्थांची निर्मिती आणि बेकायदेशीर साठा पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला होता. या छाप्यामध्ये 107 कोटी 30,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार होनाड ग्रामपंचायत हद्दीत एका गोडाऊनमध्ये अंमली पदार्थांचा अधिकचा साठा ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांना समजले होते. या माहितीच्या आधारे होनाड येथील गोडाऊनमध्ये छापा टाकल्यावर या गोडाऊनमध्ये सुरक्षितपणे लपवून ठेवलेले 7 ड्रममध्ये तब्बल 174.5 किलो वजनाचा आणि 218 कोटी 12,50,000 किमतीचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे. सुधागड तालुक्यात भगवी वस्त्रे परिधान करून आणि खोटे चमत्कार दाखवून घरातील महिलांना लुबाडणाऱ्या 3 भोंदूबाबांना सुज्ञ नागरिकांनी पकडले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी पाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 3 भोंदूबाबा एकटी महिला पाहून तिच्या घरात घुसत असत आणि रिकाम्या हातातून रुद्राक्ष काढणे, छोट्या भस्माची मोठी पुडी बनवणे, कमंडलूतून शंकराची पिंड काढणे असे चमत्कार हात चलाखी करून दाखवत. ते गोड बोलून महिलांना घरातून पैसे दान करा असे सांगून हेतू साध्य झाल्यावर तिथून पोबारा करत. हे साधू परळी येथील रिया गायकवाड यांच्याही घरात शिरले होते. गायकवाड यांनी 20 रुपये दिले असता भोंदूबाबा त्यांना खोटे चमत्कार दाखवून अधिक रुपयांची मागणी करू लागले. ही लबाडी कळल्यावर गायकवाड यांनी त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. तसेच शेजारील महिलेला बोलावले. यानंतर या भोंदूबाबांनी तेथून पळ काढला, पण त्यांना पकडण्यात आले आहे. अशाच प्रकारे परळी, जांभूळपाडा परिसरातील अनेकांची या भोंदूबाबांनी फसवणूक केली आहे असे सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांनी सांगितले. हे भोंदूबाबा एका घरात शिरले असताना गायकवाड आणि ग्रामस्थांनी त्यांना पकडले आणि जांभूळपाडा दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात नेले. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने मोहपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या RPL अर्थात रोटरी प्रीमियर लीगचे पारितोषिक वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रोटरी क्लबचे मार्गदर्शक गिरीश कुणे, पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष रतन खरोल, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉक्टर दीपक जांभेकर, डॉक्टर आमोद दिवेकर, सुबोध जोशी, श्रीधर प्रभू, महेश तिवटे, मितेश पतंगे, समीर अगरवाल, ध्वनी तन्ना, गणेश कुदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. RPLचे यंदाचे 3रे पर्व होते. ही स्पर्धा मोहपाडा येथील NISM मैदानात खेळली गेली. स्पर्धेतील प्लॅटिनम चषक रेव्हल विनर या महेश घोरपडे मालक आणि सतीश देवकर कर्णधार असलेल्या संघाने पटकावला. मालक चंदू पाटील आणि कर्णधार योगेश वाघ यांचा क्यूबिल्ड मास्टर संघ उपविजेता ठरला. सुवर्णचषक BKC या वसंत कोकणे मालक आणि अविनाश बराने कर्णधार असलेल्या संघाने जिंकला. बाश्री ब्लास्टर हा मालक प्रशांत तुपे आणि कर्णधार सिकंदर तुपे यांचा संघ उपविजेता ठरला. तर रौप्य चषक मालक सुबोध जोशी आणि कर्णधार देवदत्त देशपांडे यांच्या अल्टिमेट ॲडव्हेंचर संघाने जिंकला. उपविजेतेपद मालक महेश शिंदे आणि कर्णधार समाधान धांडेकर यांच्या गार्गी एडुकोन संघाला मिळाले. उरण तालुक्यातील जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत 4 घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी रांजणपाडा गावात धुमाकूळ घातल्याने रहिवाशी भीतीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रांजणपाडा गावातील अहिल्याबाई महादेव म्हात्रे ही महिला आपले घर बंद करून बाजूच्या घरात नेहमीप्रमाणे झोपायला गेली होती. तर प्रभाकर तुकाराम पाटील हे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते. तसेच नामदेव आलू घरत, सुहास म्हात्रे हे रहिवाशी आपापल्या घरी रात्रीच्या सुमारास घरी झोपी गेले होते.
याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन एकाच रात्री 4 बंद घरातील दरवाजाच्या कडी कोंडाळ कटरणीने तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला। या घटनेची माहिती मिळताच रांजणपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांनी उरण पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती दिली। चोरटे हे गावातील CCTV कॅमेरे कैद झाल्याने लवकरात लवकर चोरटे जेरबंद केले जातील असे आश्वासन पोलिसांनी रहिवाशांना दिले आहे। संकल्प सामाजिक संस्था आणि कर्जत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित कर्जत महोत्सवाची सांगता कलावंत आणि स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करून करण्यात आली। या महोत्सवाला कर्जतकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पोलीस मैदानावर 8 दिवस सुरू असलेल्या कर्जत महोत्सवाचा समारोप समारंभाला माजी आमदार सुरेश लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहरे, उपाध्यक्ष वसंत भोईर, चिटणीस रमेश मुंढे, तालुकाध्यक्ष राजेश भगत, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे, जिल्हाध्यक्ष अतुल बडगुजर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, उपाध्यक्ष स्नेहा गोगटे, भाजप खोपोली शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, हेमंत नांदे, राहुल जाधव, अश्विनी अत्रे, वसंत महाडिक, संदीप म्हसकर उपस्थित होते। यावेळी सुरेश लाड यांनीही कर्जत महोत्सवाचे कौतुक करून असे उपक्रम होणे नवीन पिढीला लाभदायक ठरतील असे सूचित केले। तर अविनाश कोळी यांनी 15 वर्षे सातत्याने उपक्रम करणे हल्लीच्या युगात कठीण होऊन बसले आहे, पण संकल्प सामाजिक संस्था हा उपक्रम दिवसेंदिवस चढत्या आलेखाने करत आहे, ही उल्लेखनीय बाब आहे असे गौरवोद्गार काढले। उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून पारगाव गावातील खालच्या आळीत लग्न कार्य तसेच इतर कार्यासाठी समाज हॉल मंजूर करण्यात आला असून त्यासाठी 20 लाख रुपये निधी देण्यात आला आहे। या समाज हॉलचे भूमिपूजन सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी सरपंच महेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य संकल्पना राजेश तारेकर, माजी सरपंच तथा सदस्य निशा पाटील, माजी उपसरपंच तथा सदस्य मनोज दळवी, माजी उपसरपंच रत्नदीप पाटील, माजी सरपंच शंकर म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, निरंजन तारेकर, राजेश तारेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। पनवेल शहरासह कामोठे, नेरूळ, CBD, वाशी, कोपरखेळणे, APMC पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खांदेश्वर रेल्वे स्टेशनहून खांदा कॉलनी सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्याला जवळपास 1.5 लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। याबाबत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश कवळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली असता हा आरोपी खांदेश्वर रेल्वे स्टेशनकडून खांदा कॉलनी सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी हमजा काले खान उर्फ सुजित बंगाली याला सापळा रचून ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 11 मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून जवळपास 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पनवेल महापालिकेच्या 41 संवर्गातील 377 विविध पदांची पहिली ऑनलाईन भरती परीक्षा आयुक्त गणेश देशमुख यांच्या नियोजनाच्या माध्यमातून सुरळीतपणे संपन्न झाली। 8 ते 11 डिसेंबर या कार्यकाळात झालेली ही परीक्षा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील 57 केंद्रांवर व्यवस्थितरित्या झाली। महानगरपालिकेच्या भरती परीक्षा विना तक्रार पार पडण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका मुख्यालय येथे कंट्रोल रूम तयार करण्यात आली होती। त्यामध्ये TCS कंपनीचे प्रतिनिधी, विभागीय समन्वयक तसेच महापालिका अधिकारी आणि कर्मचारी गेले 4 दिवस सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कार्यरत होते। दरम्यान परीक्षेच्या शेवटच्या दिवशी आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये सर्व समन्वयक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। JNPT बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेमध्ये बदल करण्यात आले असून 14 डिसेंबर दरम्यान JNPTमधून सुटणारी लॉन्च ही गेटवे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्कापर्यंत जाणार आहे अशी माहिती JNPT वाहतूक विभागाने दिली आहे। नौदलाच्या गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जलवाहतुकीत हा बदल करण्यात आला आहे। पावसाळ्यातील 4 महिने भाऊचा धक्कापर्यंत जाते, मात्र त्यानंतर ही सेवा गेटवेपर्यंत सुरू करण्यात येते। या संदर्भात JNPTच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे। उरणमधील मोरा आणि JNPT या दोन्ही बंदरातून जलसेवा सुरू आहे।
या दोन्ही सेवा बारमाही म्हणजेच पावसाळ्यातही सुरू असतात. JNPT ते गेटवे ऑफ इंडिया ही सेवा 8 महिने सुरू असते. ती पावसाळ्यात बदलून JNPT ते गेटवे ऑफ इंडियाऐवजी भाऊचा धक्का या मार्गावर सुरू केली जाते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात JNPT लॉन्च सेवा ही रात्री 10 ऐवजी 9 वाजता बंद केली जाते. ती पुन्हा रात्री 10 वाजतापर्यंत सुरू राहील. या जलमार्गाने उरणमधील बंदर तसेच इतर उद्योगातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक ही प्रवास करत आहेत. सिडको महामंडळांमध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला चालना मिळाली आहे. 9 डिसेंबरपासून सिडको मंडळातील 23 लेखालिपिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती प्रक्रियेत 8 जानेवारीपर्यंत फक्त उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपये इतके वेतन आणि भत्ते मिळणार आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता BCom, अकाउंट्समध्ये BBA, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग असे शिक्षण घेतलेल्यांना ही संधी आहे. 120 मिनिटांमध्ये 200 गुणांची ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, आकलन क्षमता, व्यावसायिक ज्ञान या प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी 50 प्रश्न विचारले जातील. तसेच व्यावसायिक ज्ञानामध्ये 100 गुण, तसेच आकलन क्षमता विषयात 50 गुण आणि मराठी आणि इंग्रजीत प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जातील.